येत्या काही दिवसात देशात रेल्वे प्रवास महागण्याची शक्यता आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त अधिभार लावण्याचा रेल्वे मंत्र्यांचा विचार आहे। सुरक्षेसाठी वेगळी गंगाजळी तयार करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने फेटाळल्याने आता सेस लावून प्रवासी सुरक्षा बळकट करण्याची योजना तयार करण्यात येते आहे। नव्या प्रस्तावानुसार जो अधिभार लावण्यात येईल तो रुळांचं मजबूतीकरण, सिग्नल यंत्रणेचं आधुनिकीकरण आणि मानवरहित रेल्वे फाटकं नाहीशी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे। रेल्वे मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे प्रवासी सुरक्षेसाठी 1,19,183 कोटी रुपयांची विशेष गंगाजळी मागितली होती, पण अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावातील फक्त 25% रक्कम देण्यास मान्यता दिली। शिवाय उरलेली 75% रक्कम रेल्वेने स्वतः उभी करावी असंही सुचवण्यात आलं। त्यामुळे आता सेकंड क्लास स्लीपर, एसी 3 टायर, एसी 2 टायर आणि एसी फर्स्ट क्लास अशा सर्वच प्रवाशांवर सुरक्षा अधिभार लावण्याची तयारी सुरू झाली आहे। शिर्डीत आता दर्शन टाइम दर्शन होणार आहे। या नव्या योजनेचं आज उद्घाटन होणार आहे। भक्तांचा दर्शन रांगेतील वेळ वाचावा यासाठी संस्थांना हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। टाइम दर्शन आधार कार्डशी जोडलं जाणार आहे। दर्शनाची वेळ तुम्हाला दिली जाणार आहे। आता नेमकी योजना कशी असणार याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे। संस्थांचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी या योजनेची माहिती दिली आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थांना आयोजित केलेल्या जगभरातील साई मंदिराच्या विश्वस्तांच्या जागतिक परिषदेचं उद्घाटन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शिर्डीत करण्यात आलं। पुढील वर्षी साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होत असल्यानं त्याचं नियोजन करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं। देश विदेशातील सुमारे 2000 प्रतिनिधींनी या परिषदेत सहभाग नोंदवला। या परिषदेत मात्र प्रामुख्याने शिर्डीत उद्भवणारा पाणी प्रश्न चर्चेला गेला। साई समाधी शताब्दी वर्ष 2017 साली विजयादशमीला साजरं होत आहे। यासाठी देश आणि विदेशातील साई मंदिरांशी समन्वय साधून समाधी शताब्दी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी शिर्डीत देशभरातील 1100, विदेशातील 43 प्रतिनिधी परिषदेत सामील झाले। पण या सगळ्या सोहळ्याला पट्टा लावला तो शिर्डीच्या विश्वस्तांनी। कार्यक्रमाचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं। अर्थमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना साईबाबा संस्थानचे विश्वस्त प्रताप भोसले यांनी मुनगंटीवारांना थांबवत बाहेर जाऊन बोला असं सांगितलं। अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद बंद पाडत शिर्डीच्या विश्वस्तांची मुजोरी समोर आली आहे। संगमनेर इथे गीता परिवाराला त्रिदशक पूर्ण झाल्यानं राष्ट्रीय योग महोत्सव साजरा करण्यात आला। देशभरातील 15,000 विद्यार्थी आणि नागरिकांनी संगीताच्या तालावर योग साजरा केला। योगगुरू बाबा रामदेव यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावत योगाचे धडे दिले। निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना चांगलंच महागात पडलंय। त्यांच्या या कृत्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महादेव जानकर आणि देसाईगंज येथील जेसा मोटवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकसेवकाला कायदेशीर कृत्य करताना दबाव आणल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे। जानकर गडचिरोलीच्या निवडणूक अधिकाऱ्याला काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करावा तसंच उमेदवाराला कपबशी चिन्ह द्यावं म्हणून दबाव टाकत असल्याची क्लिप व्हायरल झाली होती। निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे। ज्या जेसा मोटवानीसाठी जानकरांनी दबाव टाकला त्या प्रभाग 9 वची निवडणूकही आयोगाने रद्द केली आहे। इथली निवडणूक स्वतंत्रपणे घेण्यात येणार असल्याचं आयोगाने जाहीर केलं आहे। काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। औरंगाबाद जिल्ह्यात नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंगापूर आणि पैठण नगरपालिका प्रचार सभा घेतल्या। यावेळी विकासासाठी शिवसेना भाजपच्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं। आम्ही तंत्रज्ञान, पैसा देऊ, सर्व शहरं सुंदर करू, निधीची कमतरता पडू देणार नाही, पैसे देऊ, एका महिन्यात काम आणि 100 दिवसात वर्क ऑर्डर काढून वेळेत काम झालं पाहिजे, त्याची गुणवत्ता त्रयस्थ माणूस तपासेल, काम खराब असेल तर कारवाई करू असंही मुख्यमंत्री म्हणाले। आपण सांगितलं आपल्याला स्मार्ट सिटी तयार करायची आहे, आपलं शहर हे सुंदर आपल्याला करायचं आहे, आपण काळजी करू नका। मगाशी रावसाहेबांनी सांगितली गोष्ट खरी आहे की आता तिजोरीला ह्या आपल्या युतीचं कुलूप त्या ठिकाणी लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची चावी देखील आपल्याच जवळ आहे। त्यामुळे तुम्हाला निधीची कुठली कमतरता आम्ही पडू देणार नाही। जेवढे तुम्ही या ठिकाणी प्रकल्प तयार कराल त्या प्रकल्पांकरता महाराष्ट्राची तिजोरी आम्ही खुली करून देऊ। केवळ आमची अट एकच असणार आहे, काम गुणवत्तापूर्ण झालं पाहिजे, काम पारदर्शीपणे झालं पाहिजे। नगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान नोटाबंदीवर फटकेबाजी करणं विरोधकांनी सोडलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्नरमधल्या सभेत याचा प्रत्यय आला। यावेळी अजित पवारांनी मोदी सरकारवर चौफेर फटकेबाजी केली।
पुण्याचा माजी नगरसेवक बारामतीला पैसे घेऊन चाललेला होता, कशाला कोणाला माहिती. आणि त्यांनी काय सांगितलं की म्हणले मी बारामतीला बँकेत पैसे भरायला चाललोय. नगरसेवक माझी पुण्याचा आणि त्याला बारामतीची बँक आवडायला लागली, तिकडे पैसे भरायला चाललाय. कस काय पटतंय का तुम्हाला? पटतंय का? एक वेळ जुन्नर मधला माणूस पुण्याला पैसे भरायला गेला मी समजू शकतो, परंतु पुण्याचा माणूस बारामतीला कसा पैसे भरायला जाईल? काय कारण काय? या पद्धतीनं सध्या कारभार चाललेला आहे. यंदा मुंबई तुंबली नाही याची कोणीही दखल घेतली नाही. त्याचबरोबर गेल्या वर्षी डेंग्यूची जी भयानकता होती ती भयानकता यावर्षी दिसली नाही याचं श्रेय मुंबई महापालिकेला द्यावं लागेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरण आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय नामकरण आणि लोकार्पण सोहळा पार पडला. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. जरा कुठे काही खुट्ट झालं की मुंबई महापालिकेला घरून धोपटलं जातं. भ्रष्टाचार झाला, हे झालं, ते झालं, खड्डे पडले, पाणी तुंबलं. यावर्षी पाणी तुंबलं नाही, पण कोणी मुंबई महापालिकेचं कौतुक केलं नाही, अजिबात केलं नाही. बाकी सगळं तुंबलं, दिल्ली तुंबली, अहमदाबाद तुंबलं, चेन्नई तुंबली, सगळं तुंबलं, पण मुंबईमध्ये पाणी आपण तुंबून दिलं नाही. आणि मुंबई महापालिकेने, मुंबई महापालिका कर्मचाऱ्याने सावधानता बाळगली, लोकजागृती केली, जिथे जिथे काही शक्य होईल तिथे जिथे रुग्ण आले तिथे तातडीने उपचार केले. आणि म्हणून ही एक समाधानाची गोष्ट आहे की यावेळेला गेल्या वर्षांमध्ये काही जो डेंग्यूचा एक प्रसार झाला होता किंवा त्याची एक भयानकता होती, तेवढी भयानकता परिस्थिती ही मुंबईमध्ये आपण उद्भवलेली नाही. एवढं मोठं मुंबई महापालिकेचं. मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चाचं 14 डिसेंबरला नागपुरात आयोजन करण्यात आलं आहे. विधान भवनावर धडकणाऱ्या या मोर्चाच्या जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या रॅलीत युवक युवती सामील झाले. यापूर्वी 25 ऑक्टोबरला मराठा क्रांती मूक मोर्चाचं नागपुरात आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता नागपुरात दुसऱ्यांदा 14 डिसेंबरला मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या मोर्चाकडे लागलंय. भारतीय संविधानाबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी कोल्हापुरात संविधान सन्मान मूक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक उपस्थित होते. मोर्चाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थिनींचं भाषण झालं आणि त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या मोर्चाची सांगता झाली. धार्मिक स्थळ हटवण्यावरून शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांची शिवराळ भाषा समोर आली आहे. खैरेंनी नागरिकांसमोर अधिकाऱ्यांना शिवराळ भाषा वापरली, वेळ पडली तर आयुक्तांना मारू असं वक्तव्य त्यांनी केल्याचं या क्लिपमधून समोर आलंय. राजा बाजार येथे अतिक्रमण हटाव मोहीम पालिकेनं हाती घेतली आहे. या मोहिमेत काही धार्मिक स्थळं पाडण्याची तयारी पालिकेनं केली असता खासदार चंद्रकांत खैरे आक्रमक झाले आणि मंदिर पाडण्यासाठी त्यांनी विरोध केला. इतकंच नाही तर खैरे यांनी पालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत धार्मिक स्थळं पाडण्यासाठी विरोध केला. 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अक्षय कुमार काळे 700 मतांनी विजयी झालेत. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रवीण डवणे यांना 142 तर मदन कुलकर्णी यांना 27 आणि जयप्रकाश घुमटकर यांना 3 मतं पडली. एकूण 1075 इतकं मतदान झालं. यापैकी 17 मतं अवैध ठरली. मुंबईत हेलिकॉप्टरला अपघात झालाय. आरे कॉलनीतल्या रॉयल पाम्स इथे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालाय. रॉबिन्सन R44 असे हेलिकॉप्टरचं नाव असून यात जखमी झालेल्या 4 प्रवाशांपैकी एका महिलेचा आणि पायलटचा मृत्यू झालाय. अपघातानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यात आली. हेलिकॉप्टरला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळत होते. घारीला वाचवताना अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी झाले. 3ही जवानांची प्रकृती गंभीर आहे. मुंबईतल्या महालक्ष्मी रेल्वे स्टेशन परिसरातली ही घटना आहे. शनिवारी रेल्वेच्या हाय टेन्शन तारेत एक घार फसली होती. तिला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 जवानांनी आपला जीव धोक्यात घातला. एका काठीच्या सहाय्यानं तिला सोडवण्याचा प्रयत्न ते करत होते. त्याचवेळी ही काठी रेल्वेच्या हाय टेन्शन तारेला लागली आणि या 3ही जवानांना विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि ते रेल्वे ट्रॅकवर कोसळले. या तिघांनाही बोखाट रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. मात्र तिघेही 40 ते 70% भाजल्यानं बर्न इन्स्टिट्यूट ऑफ नवी मुंबईमध्ये त्यांना हलवलं जाण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जमिनीच्या मोबदल्याचे पैसे 8 दिवसात बँक खात्यात जमा होतील असं आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिलंय. काही ठिकाणी पुलाचं कामही सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन वर्ष उलटलं तरी मोबदला न मिळाल्यामुळे नाराजी होती. त्यामुळे आता खासदारांनी आश्वासन दिल्यामुळे पैसे जमा होतील अशी नागरिकांना आशा आहे. पाकिस्ताननं आपल्या दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत तर पाकिस्तानचे 10 तुकडे होतील असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला आहे. कारगिल युद्धात पाकिस्तानला माती खावी लागली होती. भारताचा युद्धात पराभव करू शकत नसल्याचं पाकिस्तानला कळलंय आणि त्यामुळेच ते दहशतवादाचा आधार घेत असल्याचं ते म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या परिवर्तन सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या दाट धुक्यामुळे ते हेलिकॉप्टरनं येऊ शकले नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेला मोबाईलवरून संबोधित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी नोटाबंदीचं समर्थन करत काळ्या पैसेवाल्यांची खैर केली जाणार नाही असं सांगितलं. तर गरिबांच्या उद्धारासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. एकीकडे नोटबंदीनंतर रोख रकमेच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना देशातील विविध भागात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं केलेल्या कारवाईत 13.65 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये तब्बल 2,60,00,000 रुपयांच्या नव्या नोटांचा समावेश आहे. एका कपाटात ही रक्कम लपवून ठेवण्यात आली होती. ग्रेटर कैलाश परिसरातल्या एका लॉ फॉर्मवर टाकलेल्या छाप्यात ही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. कर्नाटक आणि तमिळनाडूत केलेल्या कारवाईतही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर चीफ मार्शल SP त्यागी यांनी याबाबतच्या निर्णय प्रक्रियेसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे बोट दाखवलंय. शनिवारी त्यागी यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यागी यांनी 2005 साली हेलिकॉप्टर खरेदीसाठी अटींमध्ये बदल करण्याच्या निर्णयात तत्कालीन पंतप्रधान कार्यालयाचाही सहभाग होता असं कोर्टाला आपल्या वकिलांमार्फत सांगितल्याचं वृत्त एका इंग्रजी दैनिकानं दिलंय. हा व्यवहार झाला तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधानपदी होते. त्यामुळे नोटाबंदीवरून संसदेत सरकारविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेससमोर अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामिळनाडू शोकसागरात बुडालाय. त्यांच्या निधनाच्या धक्क्यानं आतापर्यंत 470 जणांचा मृत्यू झालाय. या सगळ्या मृतांच्या वारसांना 3 लाखांची मदत देण्यात येणार आहे. AIADMK पक्षाच्या वतीनं ही मदत देण्यात आली आहे. कालपर्यंत हा आकडा 280च्या घरात होता. उत्तरेत थंडीची लाट आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील तापमान उणे 4.5 अंश तर लेहमधलं तापमान उणे 11.9 अंशांवर गेलंय. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही थंडीची लाट आली आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीचा खोळंबा झालाय. अनेक ठिकाणी रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. चंदीगडमध्ये तापमान 11.2 अंश, अंबालामध्ये 10.4 अंश, कर्नालमध्ये 10.2, हिसारमध्ये 11.03 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय. काश्मीर खोऱ्यात या वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. घटत्या तापमानामुळे श्रीनगरचं प्रसिद्ध दल सरोवर गोठण्यास सुरुवात झाली आहे. तर सिमला, कुलू मनालीतही थंडीचा कडाका वाढलाय. सिरियाच्या पल्मायरा भागात आयसिसच्या अतिरेक्यांनी पुन्हा एकदा बस्तान बांधण्यास सुरुवात केली आहे. हा भाग 9 महिन्यांपूर्वी रशियन सैनिकांनी आयसिसच्या ताब्यातून सोडवला होता. सिरियातील पश्चिमी भाग अजूनही आयसिसच्या प्रभावाखाली आहे. या भागात सैनिकांची आयसिस सोबतची लढाई अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा भाग आयसिसच्या तावडीतून सोडवण्यासाठी सैनिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्सनं सांगितलंय. आयसिसचा प्रभाव सिरियाच्या रक्कामध्ये अजूनही जाणवत असल्यानं अमेरिका अतिरिक्त 200 सैनिकांची कुमक तिथे पाठवणार आहे. अमेरिकेचे सैनिक रक्का पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या सैनिकांमध्ये बॉम्ब निष्क्रिय करणारी टीम देखील सामील आहे. सिरियात आतापर्यंत 300 अमेरिकन सैनिक आहेत. उत्तर इराकच्या गारा क्षेत्रात तुर्कीच्या जवळपास 20 जहाजांवर हवाई हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात 19 हल्लेखोरांचा मृत्यू झालाय. जवळपास 20 लढाऊ जहाजं तुर्कीच्या दिशेनं कूच करत असल्याची माहिती
तुर्की सैनिकांना मिळाली होती. तुर्की सैनिकांच्या तुकडीवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या या जहाजांवर तुर्की सैनिकांनी हल्ला करून हा कट उधळून लावला. मुंबई टेस्टवर टीम इंडियाची पकड मजबूत झाली आहे. चौथ्या दिवस अखेर इंग्लंडची 6 बाद 182 अशी बिकट अवस्था झाली. त्यामुळे 5व्या दिवशी ही टेस्ट जिंकण्याबरोबरच सिरीज खिशात घालण्यापासून टीम इंडिया 4 पावलं दूर आहे. विराट कोहलीची डबल सेंचुरी आणि जयंत यादवच्या सेंचुरीच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 231 रन्सची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या इनिंगसाठी मैदानात उतरलेल्या कुक सेनेला भुवनेश्वर कुमारनं दुसऱ्याच बॉलला पहिला धक्का दिला. त्यानंतर जाडेजानं कुकचा अडसर दूर केला. यानंतर मात्र भारतीय फिरकीच्या तिकडीपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी सपशेल शरणागती पत्करली. जो रूटनं 77 रनची खेळी केली तर जॉनी बेस्टोनं चौथ्या दिवस अखेर 50 रन्स करत तो नॉट आऊट होता. टीम इंडियाकडे आता 49 रन्सची आघाडी आहे. उर्वरित इंग्लंड बॅट्समनना झटपट आऊट करून टेस्ट आणि सिरीज जिंकण्याच्या इराद्यानं कोहली सेना आज मैदानात उतरेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.